ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. सुदाम हा श्रीकृष्णाचा विद्यार्थी दशेतील मित्र होय. गुरुग्रही असताना कृष्ण श्रीमंताचा मुलगा. तेव्हा त्याची मर्जी संपादन केली तर पुढे कधी समयाला त्याच्यापासून आपल्याला मदत मिळेल या अशा भावनेने गरिबीला कंटाळलेला सुदाम हा श्रीकृष्णाच्या वाटणीला आलेली कामे स्वतः अत्यंत प्रेमाने व हौसेने करी. सुदामाच्या गरीब स्थितीची कृष्णाला कीव येत असल्याने तिचा विसर पडावा म्हणून तो नेहमी त्याला अनेक बोधपर गोष्टी सांगत असे. सुदाम व कृष्ण या उभयंतामध्ये उत्तरोत्तर इतके प्रेम वाढले की ते एकमेकांना सोडून एकमेक क्षणभरही राहीनासे झाले. पण कृष्णाच्या ठिकाणी सुदाम्याचे सकाम प्रेम असून कृष्णाचे सुदाम्यावर निष्काम प्रेम होते. एके दिवशी गुरुपत्नीने सुदाम्याला मुठभर फुटाणे खाव्यास देऊन स्वयंपाकाला लाकडे हवी आहेत करिता रानात जाऊन चटकन थोडी लाकडे घेऊन ये असे सांगितले. तेव्हा कृष्ण व बळीराम यांना आपल्याबरोबर नेले तर आपल्यातील फुटाणे थोडे द्यावे लागतील म्हणून तो त्यांना न कळत एकटाच चालला. सुदाम जात असल्याचे पाहून कृष्ण त्याच्या मागोमाग जाऊ लागला. कृष्णाच्या पाठोपाठ बळीरामही गेला. त्या उभयतांना पाहून सुदाम्याला आनंद होण्यापेक्षा त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. ही गोष्ट जरी कृष्णाच्या लक्षात आली तरी त्याच्या वृत्तीत किंचितही फरक पडला नाही. सुदाम्याला फुटाणे खाण्यास संधी द्यावी या उद्देशाने कृष्ण बळीरामाला म्हणाला, मला कासावीस होत आहे करिता मी सुदाम्याच्या मांडीची उशी करून जरा विश्रांती घेतो. तोवर तू पुढे जाऊन सुदाम्यासाठी एक लहान व आमच्यासाठी 2 मोठे असे 3 लाकडाचे भारे बांधून ठेव. त्यावर कृष्ण मित्रा चल असे म्हणून एका झाडाच्या सावलीत सुदाम्याला घेऊन गेला आणि सुदाम्याच्या मांडीची उशी करून आपल्या खांद्यावरचा शेला डोक्यापर्यंत पांघरून घेऊन आपण निजला आणि लगेच घोरायला लागला. ही संधी आपणास फुटाणे खाव्यास बरी आहे असे म्हणून सुदाम्याने हळूच फुटाणे तोंडात टाकले. आवाज होऊ नये म्हणून तो सावकाश खाऊ लागला तरी थोडा आवाज झालाच. तेव्हा कृष्ण डोळे चोळीत म्हणाला, सुदामा कसला रे आवाज? कृष्ण जर लगेच उठला तर शिल्लक असलेले फुटाणे खावयाचे राहून जातील या विचाराने सुदामा म्हणाला, कृष्णा अजून पावसाचे चिन्ह आहे तेव्हा तोवर थोडी झोप घे. पुन्हा कृष्ण घोरायला लागला. तोच सुदाम्याने होते ते सर्व फुटाणे तोंडात टाकले. ते खात असता पुन्हा थोडा आवाज झाला. तेव्हा मात्र सुदाम चपापला, कारण कृष्णाने कसला रे आवाज म्हणून पुन्हा जर विचारले तर काय सांगावे असे त्याला वाटले. पण कृष्ण सर्वज्ञ असल्याने सुदाम्याचे फुटाणे खाऊन संपल्यावरच उठून बसला आणि म्हणाला, चल सुदाम, गुरुपत्नी वाट पाहत असेल, स्वयंपाकाला लाकडे हवीत ना. त्यानंतर ते बळीरामाकडे गेले आणि आपापले भारे घेऊन तिघेही वाट चालू लागले. वाटेवर कृष्ण म्हणाला, सुदामा मनुष्याला जे सुखदुःख भोगावे लागते ते त्यांनी केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ होय. मनुष्य हृदयात जर कपट ठेवून वागला तर ते देवाच्या नियमाविरुद्ध होत असल्याने त्याबद्दल शिक्षा म्हणून त्याला दुःख भोगावेच लागते. करिता सुख हवे असल्यास दुर्गुणापासून हृदय मोकळे केले पाहिजे. खायला घासभर अन्न किंवा नेसायला धड वस्त्र नाही अशी जी मनुष्याला स्थिती प्राप्त होते हे त्याचे कृतकर्माचेच फळ होय. निष्कपटी मनुष्य नेहमी आनंदात असतो. सुदाम आता तूच विचार कर. एका क्षणापूर्वी तू फुटाणे खाण्यात आनंद मानलास, परंतु त्याबद्दल तुला सध्या समाधान आहे का सांग पाहू. तू माझ्याजवळ नेहमी कपटाने वागतोस तरी देखील
मी तुझ्याजवळ केव्हाही सरळच वागत आहे, पण ही गोष्ट मात्र अद्याप तुझ्या लक्षात आलेली दिसत नाही. सुदामा, सध्या तुला ही जी गरीब स्थिती जाचत आहे, हे पूर्वजन्मीचे फळच आहे. यापुढे तरी सुख मिळावे या उद्देशाने मी तुला 2 शब्द सांगितले. कारल्याची बी लावून गोड आंबा मिळेल का? आपणास सुख हवे तर आपण आपली वागणूक चांगली ठेवायला पाहिजे. आपल्या जीवनात आपण कसे काय वागावे याबद्दल आपणास गुरुपासून शिक्षण मिळालेच आहे. तरी पण सावध न होता चुकीने वागून पुढे विव्हळण्यात काय अर्थ आहे? सुदामा, केवळ मूठभर तर फुटाणे होते, परंतु स्वार्थामुळे त्यासाठी तुला किती लपवालपी करावी लागली, नाही का? तेच गुरुपत्नीने आपल्याला मूठभर फुटाणे दिले आहेत, ते आपण 3घे जण मिळून खाऊया असे जर तू म्हणाला असतास, तर या निस्वार्थ बुद्धीच्या योगी करून तू निर्भय राहू शकला असतास. तेणेकरून तुझे समाधान हरवले नसते. सुदामा, माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस हं. अरे, तुला जर या दारिद्र्यापासून सुटावयाचे आहे, तर तू देवाला आवडण्यासारखे वागाव्यास नको का? नाहीतर देवाला तुझ्याविषयी दया तरी कशी येणार? कृष्णाचा हा बोध सुदाम्याच्या हृदयात चांगलाच बिंबला. लगेच त्याने कृष्णाची क्षमा मागितली. तेव्हापासून कृष्ण परांचे मनोगत जाणतो अशी सुदाम्याची पूर्ण खात्री झाली. वास्तविक आपली फुटण्याची गोष्ट अगदी गुप्त होती. ती कृष्णाला ज्या अर्थी कळाली त्या अर्थी कृष्ण हा सामान्य पुरुष नाही असे सुदाम्याचे ठाम मत झाले. त्या क्षणापासून सुदाम कृष्णाशी निष्कपटपणे वागू लागला. परंतु दुर्भाग्य आडवे आल्यामुळे त्यानंतर मात्र फार दिवस त्याला कृष्ण प्रेमामृताचा आस्वाद घेता आला नाही. कारण गुरुकुलातील शिक्षण संपल्यामुळे थोड्याच दिवसात कृष्ण मथुरेला गेला. पुढच्या काळात श्रीकृष्ण मोठ्या योग्यतेला चढला, म्हणजे द्वारकेचा राजा झाला आणि सुदाम हा भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला. सुदाम्याला पत्नी मात्र सद्गुणी लाभल्यामुळे बहुत संतती, घरात धान्याचा साठा नाही, नेसावयास धड वस्त्र नाही, स्वयंपाकास भरपूर भांडी नाहीत. एक वेळ जेवावयास मिळाले तर दुसऱ्या वेळी उपाशी राहावे लागे. तरी अशा परिस्थितीतही ती बिचारी हा सर्व प्रारब्धाचा भोग आहे असे म्हणून समाधानी वृत्तीने काळ घालवीत असे. सुदाम हाही सदा हरिचिंतनात निमग्न राहत असल्यामुळे घरातील वातावरण शांत राहून मुलांनाही गरिबीचा विशेष त्रास जाणवत नसे. एके दिवशी सुदाम्याला बायको म्हणाली, अहो, तुम्ही आपला कृष्ण नावाचा एक मित्र द्वारकेत असून तो फार उदार आहे असे वरचेवर म्हणता, तेव्हा एकदा त्याला भेटून का येत नाही? एक वेळ जाऊन या ना. मित्रत्वाच्या नात्याने त्याने थोडे जरी काही दिले तरी मुले बाळे 4 दिवस पोटभर जेवतील. तेव्हा सुदाम म्हणाला, माझा कृष्ण दयेचा सागर असून त्याचे सामर्थ्य फार मोठे आहे. जर त्याने मनावर घेतलेच तर आमची 4 दिवसांची नव्हे तर कायमचीच गरिबी दूर होईल. पण त्याच्या भेटीला रिक्त हस्ते जाणे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी आजवर जाऊ शकलो नाही. पत्नी म्हणाली, अहो, हे जर मागेच तुम्ही सांगितले असते तर मी कसेही करून तेव्हाच त्याची तजवीज केली असती. पुढे काही दिवसानंतर सुदाम पत्नीला शेजारणीने मदतीला म्हणून पोहे कांडण्यास बोलाविले आणि परत येतेवेळी मुलाबाळांसाठी म्हणून तिने तिला थोडे पोहे दिले. पोहे ओट्यात पडताच हे कृष्णाच्या भेटीला जातेवेळी न्यायला होतील असा तिच्या मनात विचार आला. घरी आणल्यावर ते पोहे मुलांपासून लपवून तिने एका जुन्या फडक्यात बांधिले. त्यावर तिला वाटले, एवढा मोठा द्वारकेचा राजा कृष्ण त्याच्या भेटीला जाताना
एवढीशीच पुरचुंडी कशी द्यावी? त्यावर तिने त्या पुरचुंडीभोवती एकावर एक अशा 10-12 चिंध्या गुंडाळल्या आणि ते बोचके तिने सुदाम्याच्या स्वाधीन केले आणि म्हणाली, आजचा दिवस चांगला आहे, तेव्हा आपण द्वारकेला जावयास निघावे, म्हणजे आपले कार्य खचित सफल होईल. त्यावर सुदाम निघाला. वाटेत आदि नारायण परमेश्वर मानव रूपे पृथ्वीवर झाला वसुदेव देवकी कुमार तो कृष्ण माझा. विष शोषुनी पुतना मारी नित्य जाई यमुने तेरी सवंगड्या सवे धेनु चारी तो कृष्ण माझा. शकटासुर वधियेला केशी दैत्य मारियेला गोवर्धन उचलिला तो कृष्ण माझा. दमविला स्वर्गीचा राय हरविला घोर सर्पकालिय विश्वदाऊ निचकविली माय तो कृष्ण माझा. 16 सहस्त्र वरुणी नारी म्हणवीत आहे ब्रह्मचारी द्वारका वसविली पाण्या भितरी तो कृष्ण माझा. दुष्टजनांसी दंडुनी शिक्षी सुष्टजनांसी सदैव रक्षी ज्याचे वाहन गरुड पक्षी तो कृष्ण माझा. शिशुपाळासी नकळत दिनी शंदनातुनी आणली रुक्मिणी दावी ऐशी अगाध करणी तो कृष्ण माझा. अशा प्रकारे कृष्णाला आळवीत चालला असता सुदाम्याचे हृदय कृष्ण प्रेमाने भरून आले. इतक्यात दुरून द्वारका नगरी दिसू लागली. आपण कृष्णाजवळ काय काय बोलावयाचे या विचारात तो गढून गेला. महाद्वारात जाताच द्वाररक्षकांनी सुदाम्याची विचारपूस केली. मी कृष्णाचा बंधू लागतो असे सुदाम्याने सांगताच द्वाररक्षकांनी त्यास आत सोडिले. सुदाम्याला दुरून पाहताच सिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण चटकन खाली उतरला आणि धावत जाऊन त्याने सुदाम्याला कडकडून मिठी मारली. त्यानंतर कृष्णाने त्याच्या हाताला धरून त्यास आसनावर बसविले आणि सभा विसर्जन केली. त्यावर कृष्ण सुदाम्याचे आदरातिथ्य करण्याकडे वळला. कृष्ण म्हणाला, सुदामदादा, तुम्ही फार लांबून आला आहात. चालून तुमचे पाय दुखत असतील. चला आता विश्रांती घ्यायला. कृष्णाने पाठविलेला निरोप पोहोचताच कृष्ण स्त्रिया तेथे आल्या. सर्वांनी सुदाम्याला वंदन केले आणि कृष्णाज्ञेवरून त्यास अभ्यंग स्नान करून वस्त्रालंकार लेविले. तोच रुक्मिणीने पूजेचे साहित्य आणले. त्यावर कृष्णाने सुदाम्याची पाद्यपूजा केली. त्यानंतर आपल्या महालात घेऊन जाऊन कृष्ण सुदाम्याजवळ घरच्या परिस्थितीबद्दल विचारपूस करू लागला. मध्येच विनोदाने म्हणाला, वहिनींनी माझ्यासाठी काहीतरी खाऊ दिला असेल की. त्या ऐकता क्षणी सुदाम्याचे हृदय अधिकच आनंदाने फुलून आले. द्वारकेत प्रवेश केल्यावर कृष्णाच्या वैभवापुढे आपल्या पोह्याची काय किंमत असे म्हणून सुदाम्याने कृष्णदर्शनाला येतेवेळी पोह्याचे गाठोडे खाकेत ठेवून त्यावर पंचा पांघरला होता. यावेळी कृष्णाचे एकंदर वागणे पाहून सुदाम्याचा संकुचितपणा विरघळून गेला. लगेच त्याने पोह्याचे गाठोडे काढून कृष्णाच्या हातात दिले. कृष्णाने गाठोड्याची गाठ सोडली, पण ते फडके निघाले. आणखीन एक गाठ दिसली, ती सोडली, ते पण फडकेच निघाले. त्यानंतर एकामागे एक अशी 10 फडकी निघाली. त्यावर एक छोटीशी पुरचुंडी दिसली. ती सोडून पाहिली तेव्हा तीत 3 मुठी पोहे होते. सुदाम्याचे प्रेमाने भरलेले ते पोहे पाहताच कृष्णाने त्यातील मूठभर पोहे तोंडात टाकले. इतक्यात रुक्मिणी तेथे आली. कृष्णाच्या तोंडातील पोहे संपले तोच त्याला ढेकर आली. त्यावरून सुदाम्याच्या भक्तीला कृष्ण प्रसन्न झाला हे तिने ताडले. भक्तीने भरलेले ते पोहे सर्वांना मिळावे म्हणून कृष्णाच्या हातातील पोहे घेऊन रुक्मिणीने सर्वांना तीळ तीळ वाटले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.